आज दादांच्या राजकारणापेक्षा त्यांच्या व्यक्तिमत्वावर आणि ज्या पद्धतीने दिलखुलास एकदम सरळ सगळ्यांशी वागायचे याच्याबद्दल जास्त चर्चा होते। माझ्यासोबत संगीतकार शिंदे सुद्धा आहेत, ते आले होते इथे। काय आठवणी आहेत तुमच्या दादांसोबतची? भरपूर आठवणी आहेत माझ्या। जेव्हापासून माझं नाव विधान परिषदेसाठी नियुक्त जागेसाठी ज्यावेळेला डिक्लेअर झालं तेव्हापासून दादांच्या समवेत भरपूर अनुभव आले। त्यांचे कार्यक्रम सुद्धा मी सरकारी केलेले आहेत। इतकंच नाही तर मी जेव्हा जेव्हा कधीही दादांना भेटण्यासाठी गेलो आणि कधी मला असं अडवलं तर दादा डायरेक्ट फोन करून सांगायचे शिंदे साहेबांना सोडा आतमध्ये। आता तेच तिथं बसलेत म्हटल्यानंतर माझं सोडून द्या, पण दादा सगळ्यात लहानात लहान माणसांचा विचार करायचे, मोठ्यात मोठ्या माणसाचा विचार करायचे। त्याप्रमाणे रोखठोक माणूस मी पहिल्यांदाच पाहिलेला आहे आणि असा माणूस आता या आपल्या अंतामध्ये विलीन झालेला आहे। तरी महाराष्ट्रामध्ये जी उणीव भासत आहे सध्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी, पुन्हा ती भरून निघेल का हा प्रश्न सगळ्या प्रेक्षकांना बंधू भगिनींना पडलेला आहे। कलाकारांना सुद्धा पडलेला आहे। कलाकारांना न्याय मिळेल का? कलाकारांचं जे मानधन आहे ते तरी वेळेवर मिळेल का? किंवा लाडक्या बहिणींचं मानधन आहे ते आता बंद होईल का? अशी भीती सर्वांच्या मनात आहे। आणि खरोखरच दादा गेल्यामुळे सर्व महाराष्ट्राला शोककळा पसरली आहे। सर्व कलाकार या दादांच्या जाण्यानं, तळागाळातले कलाकार बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे आणि महात्मा ज्योतिबा फुले, बुद्ध फुले, शाहू आंबेडकर यांना मानणारा दादा होता। आणि दादा खरोखरच त्या विचारानेच चालायचा, संविधानानेच चालायचे दादा। आणि म्हणून दादांसारखा परखड नेता, संविधानाला मानणारा नेता मला तर वाटत नाही की आज तागायत पुन्हा दुसरा होणे नाही। तुम्ही पहिल्यांदा कधी भेटलात त्यांना, काय आठवण? मी पहिल्यांदा त्यांना ज्या वेळेला भेटलो होतो, माझं नाव विधान परिषदेला आल्यानंतर दादांनी सांगितलं की तुम्ही बायोडाटा घेऊन या। तिथे म्हणजे पहिल्यांदा अगोदर सांगितलं की बाबा त्यांचे पीए, ते म्हटले की दादा बोलायला मागतायत। तर मग दादाने बोलले की तुम्ही तुमचा बायोडाटा घेऊन या। मग त्यावेळेला मी बायोडाटा बनवून 2 दिवसात त्यांच्याकडे गेलो। ती माझी पहिली भेट। तसं मी भरपूरदा त्यांना कार्यक्रमात वगैरे पाहिले, पण इतकं जवळून कधी बोलणं नाही झालं। पण त्याच्यानंतर माझं हे भाग्य आहे की दादांनी मला फेटा सुद्धा बांधलेला आहे। आणि नगरला ज्यावेळेला बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं, तिथे बाबासाहेबांच्या उद्घाटनासाठी दादा आले। दादांनी त्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन केलं। त्यावेळेला दादा तो व्हिडिओ भरपूर व्हायरल आहे। जय भीम जय भीम जय भीम जय भीम बोलत दादा चालले होते। हा, आणि दादांना सगळेच बोलत होते दादा जय भीम, दादा जय भीम, दादाही जय भीम बोलत चालले होते। आणि म्हणजे ते तुम्ही नमस्कार म्हणा, जय भीम म्हणा, सलाम अलैकुम म्हणा, दादा त्यांना तशीच उत्तर द्यायचे। कारण त्यांच्या तो एक माणूस होता आणि असा सच्चा माणूस, असा दिलदार माणूस पुन्हा होणे नाही। कारण अधिकारी सुद्धा दादांना थर्र करायचे। कारण स्पष्ट वक्ता माणूस एकच अजित दादा। अजित पवारांच्या अंत्यविधीसाठी आले होते शिंदे आणि भाऊ जल्ले पण दिसले अर्थात। पण एक गोष्ट काय होती की ज्या शिवशाहू फुले आंबेडकरांच्या वारशावरती अजित पवार सांगायचे त्याला ते जगले असं यांचं सुद्धा म्हणणं होतं। तुम्ही मुंबई तक बघत राहा। कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार, बारामतीवर।